चैत्र महिन्यातील गौरीपूजन हा महाराष्ट्रातील अतिशय सुंदर आणि पारंपरिक सण आहे. विशेषतः चैत्र गौरीचे हळदी-कुंकू हे स्त्रियांसाठी आनंद, सौभाग्य आणि मैत्री वाढवणारे एक महत्त्वाचे सांस्कृतिक आयोजन आहे. चैत्र गौरीचे हळदी-कुंकू चैत्र महिन्यात गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या सणांमध्ये चैत्र गौरीचे आगमन अत्यंत शुभ मानले जाते. या काळात घराघरात गौरीची स्थापना केली जाते आणि तिची पूजा मोठ्या भक्तिभावाने केली जाते. गौरी म्हणजेच पार्वती देवीचे रूप, जी सौभाग्य, समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक आहे. चैत्र गौरीचे महत्त्व चैत्र गौरीला माहेरवाशीण मानले जाते. असे मानले जाते की या काळात गौरी आई आपल्या माहेरी येते. त्यामुळे घरात आनंद, उत्साह आणि मंगल वातावरण निर्माण होते. स्त्रिया आपल्या घरात गौरीचे स्वागत करतात आणि तिच्या सन्मानार्थ हळदी-कुंकू समारंभ आयोजित करतात. हळदी-कुंकू म्हणजे काय? हळदी-कुंकू हा एक पारंपरिक समारंभ आहे, ज्यामध्ये स्त्रिया एकमेकींना हळद आणि कुंकू लावून शुभेच्छा देतात. हळद ही सौभाग्य आणि आरोग्याचे प्रतीक आहे, तर कुंकू हे मंगल आणि सौभाग्याचे चिन्ह मानले जाते. या कार्यक्रमामध्ये स्त्रिया एकत्र येऊन एकमेकींना हळदी-कुंकू लावतात, ओवाळणी करतात, गाणी म्हणतात, प्रसाद आणि भेटवस्तू देतात. चैत्र गौरीचे हळदी-कुंकू कसे करावे? 1. घर सजावट. चैत्र गौरीसाठी घर स्वच्छ करून सजवले जाते. रंगोळी, फुले आणि दिव्यांनी घर सजवले जाते. 2. गौरीची स्थापना. गौरीची मूर्ती किंवा सुपावर नारळ ठेवून सजवली जाते. तिला साडी, दागिने आणि फुले घालून सुंदर सजावट केली जाते. 3. पूजा विधी. गणपती पूजन, गौरी पूजन, आरती, नैवेद्य अर्पण. 4. हळदी-कुंकू कार्यक्रम. महिला आपल्या मैत्रिणींना, शेजाऱ्यांना बोलावतात. त्यांना हळद-कुंकू लावून ओवाळतात. वाण देण्याची परंपरा. हळदी-कुंकू समारंभात वाण देण्याची प्रथा आहे. यात छोट्या भेटवस्तू दिल्या जातात, जसे बांगड्या, कापड, हळद-कुंकू डबी, फळे किंवा मिठाई. ही परंपरा प्रेम आणि आपुलकी दर्शवते. नैवेद्य आणि प्रसाद. चैत्र गौरीला विविध पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. पुरणपोळी, लाडू, खीर, फळे हे पदार्थ प्रसाद म्हणून सर्वांना दिले जातात. सांस्कृतिक कार्यक्रम. हळदी-कुंकू समारंभात स्त्रिया पारंपरिक गाणी म्हणतात, खेळ खेळतात, एकमेकांशी संवाद साधतात. यामुळे समाजात एकता आणि आनंद वाढतो. आध्यात्मिक महत्त्व. चैत्र गौरीचे हळदी-कुंकू हे केवळ एक सण नसून स्त्रियांच्या सौभाग्याचे प्रतीक आहे. कुटुंबातील सुख समृद्धीसाठी प्रार्थना आहे. समाजातील बंध मजबूत करणारा उत्सव आहे. निष्कर्ष. चैत्र गौरीचे हळदी-कुंकू हा सण स्त्रियांसाठी खास आहे. यात परंपरा, श्रद्धा आणि आनंद यांचा सुंदर संगम दिसतो. आजच्या धावपळीच्या जीवनातही हा सण आपल्याला एकत्र येण्याची आणि आनंद वाटण्याची संधी देतो.